पोचलो होतो ते आपल्या नगर परिषदेचं पोचलो की त्यांनी सोबळाचा नारा दिल्यानंतर आम्हाला एकटं जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता, हे ते बोललो. धाराशिव जिल्हा परिषद आदर्शवत जिल्हा परिषद करणं असं म्हणतात. काय नेमका फॉर्म्युला असणार आहे आदर्शवत जिल्हा परिषद करण्याचा तुमच्याकडे? काय फॉर्म्युला त्याचा? फॉर्म्युला जे आपले उपक्रम आहेत, जे काही व्हिजन आहे, ते जिल्हा परिषद ज्यावेळेस बहुमतानं माझ्याकडे येईल त्यावेळेस पहिल्या मीटिंगमध्येच तो माझा आदर्श जाहीरनामा जो असेल ते तुम्हाला दिला. तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती आज टीका उघडपणे केलेली आहे. तर आता जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत त्याच्यात युतीची काही चर्चा होईल किंवा काय भूमिका काय असणार आहे पुढच्या काळात? नाही चर्चा केली. आता माझे जे पदाधिकारी आहेत ह्या ठिकाणचे, माझे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांची व्यथा की ह्या ठिकाणी आम्हाला भाजपनं फसवण्याची त्यांची व्यथा आहे. ती व्यथा मी फक्त जाहीरपणे मांडली आणि ह्या ठिकाणी आम्ही युती करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही. माझे पक्षनेते, माझे पक्षप्रमुख ठरवतील युती करायची किंवा नाही आणि जसा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणची कारवाई केली. चर्चेची दारं खुली असणार आहेत भारतीय जनता पार्टीसोबत? सगळ्यांबरोबरच चर्चेची दारं. नुसती भारतीय जनता बरोबरच आमची युती होईल हे मी फक्त एवढंच सांगू शकत नाही. कारण तुम्ही भूमपरांडाला बघितलं की शिवसेना, शिंदे गट विरोधात सर्वजण, तसं आता ह्या ठिकाणी माझी दारं सगळ्यासाठी आहेत. उद्या माझ्याबरोबर जर सर्व पक्ष जर येत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेस तयार आहे. भवानी मंदिराच्या गाभाऱ्याचा विषय काय? माझं म्हणणं काय होतं तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी. माझं एकच म्हणणं होतं की गाभारा हे शक्तिपीठ आहे, सर्वांचं आदराचं स्थान आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं विटंबना होता कामा नये, ही माफक भूमिका होती. गाभारा सोडून जे काय डेव्हलपमेंट करायचे आहे ते उर्वरित मंदिरामध्ये करावी ही माझी माफक अपेक्षा होती. त्या पद्धतीचं झालं नाही आणि माझ्या सर्वसामान्य भक्ताची कुचंबना झाली. ते उघडपणे बोलत नाहीत पण मी ते तुम्हाला आज व्यक्त झालो एवढंच. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण वाढलं, केसेस झाले, त्याबाबत आपली काय? आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं. त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या वेळी येणाऱ्या भक्ताला ते ड्रगची एक पुडी दिली जाईल. आणि सर धाराशिव लाईव्हची निर्भीडपणे पत्रकारिता करायची त्यांना का अटक करण्यात आली? मी आता भाष्य केलं त्याच्यावरती. अशा पद्धतीचा अन्याय करणं, कारण पत्रकारिता हा एक स्तंभ आहे आपल्या स्वराज्याचा, त्याच्यावरती आघात करणं, ह्याच्यावरनं सर्व पत्रकारांनी समजून घ्यायला पाहिजे की राजकारण कुठल्या खालच्या स्तरावरती गेलेलं आहे.